ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द ईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरा। सर्व संतांना वंदन, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ। आपला अध्याय 6वा सुरू आहे। भगवद्गीतेतील 40 नंबरच्या श्लोकावरचं निरूपण ज्ञानेश्वरीमध्ये कालच्या चिंतनामध्ये आपण पाहिलेला आहे। ओवी क्रमांक 440 पर्यंतचा विचार आपण कालच्या चिंतनामध्ये केला होता। आज आपण श्लोक क्रमांक 41 भगवद्गीतेतला आणि त्यावर असणाऱ्या माऊलींच्या ओव्यांचा विचार करणार आहोत। प्राप्य पुण्यकृतान् लोकान् स्विता शाश्वती समाः शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते। परत एक आश्वासन माऊली देतात। मागच्या श्लोकामध्ये त्याचा नाश होत नाही म्हणून सांगितलेलं होतं। जे मुक्तीच्या मार्गाला निघालेले आहेत त्या मुक्तीच्या मार्गावरून परत यावं लागत नाही। जर कुठल्याही आकर्षणाला बळी नाही पडला तर पुढेच त्याची वाटचाल होते। जर वेग अधिक असेल तर मोक्षापर्यंत पोहोचू शकतो, आणि वेग कमी असेल आणि प्रपंचाचा एखादा भोग मध्येच जर त्याच्या मनावर परिणाम करून गेला तर तिथंही त्याचा थांबणं होतं। पण तो 20व्याचा क्षण असतो असं माऊली बोलतात। आणि त्या 20व्याच्या क्षणानंतर तो पुन्हा कुठं जन्म घेतो याचा विचार आता भगवद्गीता माऊली सांगायला लागलेली आहे। प्राप्य पुण्य कृतां लोकान् स्विता शाश्वती समा। तो योगभ्रष्ट पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना प्राप्त होतो। जे काही बरेचसे लोक आहेत त्या लोकांमधला पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला प्राप्त होऊन तिथं तो काही वर्षे पुष्कळ वर्षे राहून शुचीनाम श्रीमताम गेहे, शुद्ध आणि श्रीमान लोकांच्या घरी जन्माला येतो। तो योगभ्रष्टोऽभिजायते। हा योगभ्रष्ट योगच्युत झालेला हा जो योगी आहे तो पुन्हा श्रीमंतांच्या घरामध्ये जन्माला येतो असं आपल्याला भगवद्गीता सांगते। पुण्यकर्म करणाऱ्या लोकांना प्राप्त होऊन तिथे पुष्कळ वर्ष राहतो। अगोदरच वरती वर्णन केलेलं आहे। ते तुला वेग नव्हेची म्हणून 20वा तरी निकाची। 20व्याची गरज असते आणि तो 20वा या दृष्टीनं तो पुण्यकर्म करणाऱ्या लोकांमध्ये जन्माला येतो। तिथंच पुष्कळ वर्ष राहतो, लोकांना प्राप्त होतो। जन्माला येतो म्हणण्यापेक्षा त्या पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकाला प्राप्त होतो, पुष्कळ वर्ष राहतो आणि मनुष्य योनीमध्ये जन्माला येतो। कुठे येतो तर शुद्ध कुळ जिथं आहे, श्रीमंताचं घराणं आहे, जिथं ऐश्वर्य आहे त्या ऐश्वर्याच्या ठिकाणी जन्माला येतो। त्याला कारण पण तसंच आहे। विचार केला तर लक्षात येईल आपल्याला की साधना करताना कुठल्या गोष्टीची प्रपंचाची जर काहीतरी गोष्ट चालू असेल, कटकट चालू असेल, मुळात प्रपंचच कटकट आहे, पण त्यापेक्षा पुढे काही आर्थिक चिंता, काही शारीरिक व्याधी यांचा त्रास जर एखाद्या साधकाला व्हायला लागला तर त्याचं साधन मध्ये थांबतंय। हा मुख्य मुद्दा आहे। आपल्याला जर आर्थिक चिंता नसतील आणि आपलं शरीर स्वास्थ्य जर चांगलं असेल तर सर्वांच्यासाठी एक महत्त्वाचं शास्त्र सूचना देतं। जर आपण आर्थिक कुठलीही टंचाई आपल्याकडे येत नसेल आणि दुसरी गोष्ट शरीराच्या व्याधी त्रस्त करत नसतील तर समजायचं तर भगवंतानं आपल्याला त्या मोक्षरूप साधनेसाठी नेमलेलं आहे, आपण निवडलेलो आहे असं समजलं पाहिजे। फार मोठा संदेश आहे। आपण म्हणतोय माझं सगळं सुखानं चालू आहे, तुला सुखाचं ठेवलं आहे ना त्याचं कारण आहे तू साधना करायला तुला वेळ मिळावा म्हणून। हा मुद्दा त्यातला आहे। तुझ्या व्याधी नाहीत ना, शारीरिक व्याधी त्रास देत नाहीत ना फारशा,
तर तू समजलं पाहिजेस की मला पूर्णपणे भगवंतानं रिकामं ठेवून त्याच कामासाठी नेमलेला आहे, हा विचार जेव्हा सुचतो तेव्हा त्याची साधना चांगल्या पद्धतीने होऊ शकते आणि संसाराच्या भोगामध्ये तो गुंतत नाही. इथं पण श्रीमंताच्या घरामध्ये शुद्ध कुळामध्ये तो जन्माला येतो आणि तिथं त्याची स्थिती जी आहे ती सगळी भोगत असतो. आता त्याचे जे भोग राहिलेले असतात म्हणून जन्माला येतो ना. थोडीशी सूक्ष्म वासना असते, ती श्रीमंताच्या घरामध्ये पूर्ण होऊ शकते. काहीतरी हवं असते ना, ते हवं असते तर त्या जन्मामध्ये त्याला मिळतं. पण तिथं पुढे जाऊन तो कसा कसा जातो माऊली त्याचं वर्णन करतात. हा पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या मध्ये जन्माला येतो, तिथं थोडं वर्ष राहतो आणि परत मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो. तोही शुद्ध कुळामध्ये श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येतो. 441 नंबरमध्ये ओममध्ये काय म्हणतात माऊली बघा. ऐके कौतिक हे कैसे. कौतिक म्हणजे काय कौतुक आणि आश्चर्य आहे बघा. जे शतमका लोक सायाशे, जे लोक मोठ्या कष्टाने शतमख म्हणजे 100 यज्ञ करून ज्या गतीला प्राप्त होतात, 100 यज्ञ करावे लागतात, ते तो पावे अनायशे कैवल्य कामू. त्या गतीला मोक्षाची इच्छा करणारा जो हा योगभ्रष्ट आहे, हा कष्ट न करता प्राप्त होतो. किती मोठा विचार सांगितलेला आहे बघा. जर आपल्याला स्वर्गामध्ये जायचं असेल, पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या मध्ये जन्माला राहायचं असेल, तर आपल्याला शतमुख म्हणजे 100 आधी काय करावं लागेल, स्वर्गाच्या भोगासाठी यज्ञ करावे लागतील. आणि हे एवढे यज्ञ करून त्याची प्राप्ती होईल ती याला कुठले आहेत तो पावे अनायशे, ते तो सहजपणाने त्याला प्राप्त होतं. कैवल्य कामू. कैवल्य कामू शब्दाचा अर्थ आहे मोक्षाची इच्छा करणारा. कैवल्य म्हणजे मोक्ष, कामू म्हणजे इच्छा. जो मोक्षाची इच्छा करणारा जो योगी आहे, तो योगभ्रष्ट योगी कष्ट न करता ज्या ठिकाणी 100 यज्ञ करून ती गती प्राप्त होते, ती गती याला अनायसे आपोआप प्राप्त होते. केवढं मोठं पुण्यकर्म आणि किती उपयोग होतोय बघा आपल्या या कर्माचा. म्हणजे आपण हे जे भोग भोगतो ना, हे भोग वाट्याला आलेले आहेत. आत्ता सुद्धा जर आपण विचार केला, मला ज्ञानेश्वरी ऐकाविषयी वाटते, अभ्यासाविषयी वाटते, त्याचा अर्थ आपण काढला पाहिजे. आता ह्या सगळ्या श्लोकावरून आणि ओव्यामधून आम्ही काहीतरी करून आलेलो आहोत आणि आम्ही भाग्यवान आहोत. भाग्यवान यासाठी की मला नाम घ्यायची इच्छा होते, शास्त्रग्रंथांचा गूढार्थ बघायची इच्छा होते. याचा अर्थच असा होतो की मी भाग्यवान आहे. इतर भाग्यवानाच्या खुणा बघत बसू नये. माझ्याकडे संपत्ती किती आहे, माझी मुलं बाळांचं स्थिर स्थावर झालीत काय, मनाप्रमाणे सगळ्या सुना जावई भेटलीत काय, यावरून भाग्यवंत ओळखला जात नाही शास्त्राच्या दृष्टीनं. भाग्यवंत जो ज्याच्यामध्ये मनामध्ये इच्छा असते मोक्षाची, ज्याच्या मनामध्ये सतत वाटते नाम घ्यावं, शास्त्राचा अभ्यास करावा, त्याला भाग्यवान म्हणायचा. आणि हे भाग्यवानचं इथं वर्णन करता शतमका लोक सायाशी. सायाशी म्हणजे कष्टानं 100 यज्ञ करतात. ही 100 यज्ञ करणं म्हणजे काय चेष्टा आहे काय? इतके यज्ञ करायचं, त्याचे विधी व्यवस्थित करायचे, ते व्यवस्थित यथासांग पूर्ण व्हायला पाहिजे, त्यामध्ये कुठल्या अडथळा आले नको पाहिजे, तेवढे आयुष्य प्राप्त झालं पाहिजे, तेवढं ते यज्ञ करण्यासाठी लागणारी सामुग्री आपल्याकडे असायला पाहिजे. एवढ्यानंतर तो यज्ञ करणार आहे, मग पुण्यलोकामध्ये स्वर्गलोकामध्ये त्याला मिळणार आहे. हे अशा योगभ्रष्टाला, ज्याचं जरासं सूक्ष्म वासना राहिलेली असते, त्याला योगभ्रष्ट म्हणलेलं आहे. अशा योगभ्रष्टाला अनायसे प्राप्त होतं. म्हणून स्वर्गादी भोगासाठी खूप साधन करावं लागतं. पुण्य प्राप्त करून काही स्वर्गभोगाच्या इच्छेत काही लोक जातात, स्वर्गामध्ये जातात, मला स्वर्गात जायची इच्छा आहे, तिथले भोग भोगायचे आहे. पण ते भोगच असतात ना, ते जे भोगायसाठी ते लागतं, ते सगळं सामुग्री लागते. त्यामुळं ते पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत ते भोगता येतात. पण योगच्यूत झालेला असा जो आहे, जी स्वर्गाच्या इच्छेने काम करणारी शतमग यज्ञ करणारी खूप आहे, पण योगच्यूत झालेला असतो तो साधन न करता स्वर्ग सुखाची त्याला प्राप्ती होते किंवा पुण्य लोकाची प्राप्ती होते. आणि अंतसमयी जो साधनेपासून विचलित झालेला असतो तो अशा एका श्रीमंत घरामध्ये जन्माला येतो. काही ना शास्त्राभ्यास काय न करता सुद्धा गूढार्थ कळतात. सहजासहजी ज्ञानेश्वरी पाठ असणारे लोक आपल्याला बघायला मिळतात. कुठून पाठ झाली होई,
एक काही वर्षच त्यांनी त्यामध्ये घातलेले असतात. अशी पान उघडले की त्यांना समजायला लागतं की तिथं काय. याचा अर्थ ते मागचे योगच्युत झालेले आहेत, तिथून घसरून इकडे आलेले आहेत आणि म्हणून त्यांचं वाया जात नाही. म्हणून शास्त्राभ्यास न करता सुद्धा अनायसे यांना शास्त्रांचा गूढार्थ लगेच कळायला लागतो. नाही, ती मला माहिती आहे, मी कधीतरी वाचल्यासारखं मला वाटतंय. भगवद्गीतेचे श्लोक त्यांना धडाधड म्हणता येतात. आता परवाच एक व्हॉट्सअपला आपण उदाहरण बघितलं. एक मुलगी आहे 7 वर्षाची, भगवद्गीतेतला कुठलाही श्लोक मध्येच सांगा, सगळा श्लोक पूर्ण करून दाखवते ती. 700 श्लोकापैकी कुठलाही श्लोक तिला मधला सांगितला तर तिच्या पुढचं म्हणायला ती चालू करते. आता 7 वर्षात काही म्हणतील तिला आम्ही पाठांतर करून घेतलं, तिला त्या क्लासला, भगवद्गीतेच्या पाठांतराच्या क्लासला लावले होते. हा सगळा नुसता कसं आहे, फक्त प्रयत्नाचा फारसा आहे. खरी गोष्ट पाहायला गेली हे मागचंच घेऊन आलेली असतात ती मंडळी. आणि म्हणून हजारो शेकडो यत्न करून ज्या गोष्टी पुण्याची प्राप्त होत नाही, ते हे साधन केलेले, योगाचं साधन केलेली जी लोक आहेत, ज्यांनी ध्यानधारणा केली, ज्यांनी अष्टांग योगाचं पालन केलं, असे जे आहेत हे योगभ्रष्ट झालेले योगी यांना सहजासहजी या पुण्य लोकाची प्राप्ती होते. आणि दुसरी गोष्ट काय, ते कौतुक आणि आश्चर्य म्हणतात माऊली, त्याला अनायासे मिळते ना. ज्यांनी मोक्षाची इच्छा केली त्याला मोक्षच मिळतो. काल मागची उभी आपण बघितलेली आहे, त्यामध्येच माऊलीच बोलताना तो कृष्ण म्हणती पाहता जया मोक्ष सुखी अर्था, तर या मोक्षा वाचून अन्यथा गती आहे. कुठली आहे गती? गतीच दिसणार आहे. ज्यानं जी इच्छा करावी ते पावत जातं. आपल्याकडे सुद्धा आपण इच्छा जी करतो ना ते मिळत जातं आपल्याला. असं व्हावं तसं व्हावं असं आपण वाईट जरी म्हणलो ना तरी वाईट होतं आपलं. हा मुद्दा लक्षात आपण घेत नाही. म्हणून कायम चांगलं चिंतन करावं, हा मुद्दा जो मांडलेला आहे, सतत आपल्या मनामध्ये चांगलं चिंतन असावं. वाईट चिंतन असेल तर वाईटच घडतं, चांगलं चिंतन असेल तर चांगलंच घडतं. मला संतांची ओळख होऊ दे, मला हा गुढार्थ होऊ दे, मला शास्त्रार्थ समजू दे, मला ध्यान चांगलं लागू दे, माझं नाम व्यवस्थित पूर्ण होऊ दे, अशा इच्छा बाळगणाऱ्यांच्या इच्छा का अपूर्ण राहतील सांगा बघू. इथं माऊली बोलतात, ऐके कौतिक हे ऐश कैसे जे शतमका लोक सायाशे, ते तो पावे अनायशे कैवल्य कामो. असा कैवल्य कामो असणारा योगभ्रष्ट झालेला जो आहे त्याला अशा 100 यज्ञांचं डायरेक्ट काय मिळते, गिफ्टच मिळते. गिफ्ट म्हणायला पाहिजे त्याला. आपण म्हणतो ना फ्री काहीतरी मिळतं, तरी फ्री नसतं, पण फ्री मिळाल्यासारखं वाटत असते ते, कारण त्यानं काहीच केलेलं नसतं. मग तेथेची जे अमोघ, अमोघ म्हणजे पुष्कळ, उत्कृष्ट, ते तेथेची जे अमोघ अलौकिक भोग, भोगिताई सांग कांटाळे मग. मग तिथलं जे उत्कृष्ट भोग आहेत, अमोघ भोग, ते सर्व अलौकिक भोग असतात. ते सगळं भोगत असतानाही त्याचं मन त्या भोगाला कंटाळतं. आणि मागच्या जन्माचं संस्कार त्याला लगेच जागे करतात. तू इथं असं व्हायला लागलेलं आहे. श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला आलास आणि श्रीमंताची श्रीमंती भोगायला लागलेला आहेस. त्यामुळे मागच्या वेळी जसं झालं तसं होऊ नये. राजा भरताला 3 जन्मामध्ये हे ते करावं लागलं. एकदा चूक झाली परत दुरुस्ती करावी लागली, एकदा दुसरी चूक झाली परत दुरुस्त करावी लागली, आणि मग परत तो जन्माला आले. याचा अर्थ की ज्यावेळी असे काही इंद्रादी देव असतात ना आपल्या साधनेमध्ये, काही देवदेवता असतात, त्यांना आपली पदं जातात काय काय म्हणून, ती सुद्धा जसं आपल्या पृथ्वी तलावर असते ना तसंच स्वर्गामध्ये सुद्धा असते. पृथ्वी तलावर सुद्धा एखाद्या संस्थेमध्ये एखादा दुसरा माणूस बाहेरून आला आणि तो जर आपल्या पुढे जातोय असं दिसलं तर त्याच्या साधनेमध्ये व्यत्यय आणणारी जुनी लोक असतात ना, ती मूळची, ती व्यत्यय आणतात. का तर तो भ्रष्ट व्हावा म्हणून त्यातून, आणि तसा प्रकार करत असतात. इंद्रादी देव सुद्धा तसंच करतात. इंद्रानं विश्वामित्रांना तसंच केलं. त्यानं रंभा, उर्वशी, मेनका सगळ्या पाठवल्या ना विश्वामित्राची साधना डळमळीत करायला. आता काही ठिकाणी पहिल्या जन्मात फसला तो, असा सारखा तो योगी फसणार नाही. कारण त्याच्या पाठीशी भगवंत आणि सद्गुरू असतात. त्यामुळे त्याला फसवायला गेलं तरी एकदा फसवेल, एकदा सापडेल, तो पुन्हा सापडत नाही. हा मुद्दा त्यातला आहे. मग इथं अलौकिक भोग जे ते पुण्य लोकातले असतात तो भोगत असतो. अलौकिक म्हणजे जे सर्वसामान्य आम्हासारख्या जीवांना प्राप्त होत नाहीत किंवा कष्टानं सायासानं प्राप्त होतात, असे सहज अलौकिक भोग तो भोगत असतो. पण त्याच्यातलं एक खुबी मात्र आहे.
तो जो भोग भोगत असताना त्याला कंटाळा येत असतो, त्याला वीट येत असतो. स्वर्ग सुखामध्ये त्याचं मन रमत नाही, कारण त्याचा उद्देश भोगविलासाचा नसतोच. जेव्हा तो मृत्यूलोकामध्ये होता त्यावेळी भोगाला कंटाळाच होता तो, म्हणूनच त्याने योग साधन करत होता. संसाराची अनित्यता आणि मिथ्यात्व त्याला जाणत होता तो, आणि म्हणून संसाराच्या नादाला तो अगोदरच लागत नव्हता. संसारातल्या भोगाला विटलेलाच होता, म्हणूनच योगी झालेला होता. परंतु थोडासा भोग, कुठली तरी इच्छा अंतिसमयी शिल्लक राहिल्यामुळं योगभ्रष्टतेचं हे जीवन त्याच्या वाट्याला आलेलं असतं. म्हणून सर्व सुखामध्ये असताना सुद्धा त्याचं मन रमत नाही, कारण त्याचा उद्देश मोक्षप्राप्ती हाच असतो. भोगविलास करणं हा त्याचा उद्देशच नसतो. त्यामुळे त्याला श्रीमंताचं घर प्राप्त हो, नाहीतर 1000 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचे भोग त्याच्या समोर येऊन त्याच्यावर त्याचा काही परिणाम होत नाही. तो त्या भोगामध्ये तल्लीन होत नाही, रमत नाही. नाईलाज असतो, शरीर आहे म्हणून तो काहीतरी व्यवहार म्हणून कळत असेल, व्यवहार म्हणून करतो. व्यवहाराच्या पलीकडे जाऊन त्याला काही नाही, कंटाळलेला असतो. नाईलाज म्हणून प्रपंच करणारे लोक आजही आपल्याला आपल्या आसपास बघायला मिळतात. काय करायचं, विलाज नाही म्हणून ते करायचं. असा विलाज नाही म्हणून प्रपंच करणारे चांगल्या दर्जाचे साधक असतात. विलाज नाही म्हणून भगवंताचं नाव घेणारे ही काही मंडळी आहेत. हे काय साधक म्हणावे, काय प्रापंचिक म्हणावे, हे काय नेमकं काय कळत नाही. पण नाईलाज असतो आपला, आहे परंपरानं वर्षाकानं काहीतरी घरात देव आहेत म्हणून त्यासनी एकदा बुडवून त्यांना काहीतरी गंध अक्षता व्हायला पाहिजेत, नंतर तसंच कसं चालेल. कुठल्या तरी एखाद्या बाबाच्या कुठल्या तरी महाराजांच्या नादाला लागायला पाहिजे, त्याला नमस्कार करायला पाहिजे, म्हणजे आपलं आणि काय होईल, संसार सुखामध्ये भर पडेल, हीच इच्छा असते. म्हणजे ही साधनं जी करतात ना परमार्थाची, हे संसार सुधारण्यासाठीच असतात. आणि आमले योगी भ्रष्ट झालेले योगी आहेत ना, हे संसाराला नुसता एक साधन म्हणून करत असतात. असू दे तिकडं, त्याला कंटाळलेले असतात. ते त्या भोगाला ते तल्लीन होत नाहीत. आणि जे भोगी जे असतात, स्वर्गातील भोग भोगण्यासाठी येलेले असतात ना, त्यांचं सपुण्य संपलं की ते मृत्यूलोकात त्यांना यावं लागतं, नाईलाजच तो यावं लागतं. फरक असा आहे, जे अधिक पुण्य करून स्वर्गलोकामध्ये गेलेले असतात त्यांना पुण्य संपलं की तिथं कोण थांबवून घेत नाही, त्यांना पाठवून देतात. आणि हा मात्र तसं नाही, त्याचं अनेक वर्ष तो भोग भोगू शकतोय. अनेक शब्द वापरलेला, याचा अर्थ त्याच्या इच्छेवर येतो आणि मग तो श्रीमंताच्या घरामध्ये जन्माला येतो. खरं बघायला गेलं तर त्याची ही अवतारी लीलाच असते. विषयी विचार घेतात जशी भगवंताच्या लीला आहेत तसाच तो असतो. ह्यांचं मात्र कसं होतं, यांचं पुण्य संपलं की मृत्यूलोकात यावं लागतं. 9व्या अध्यायामध्ये सुंदर श्लोक साकलाय ना, ते पुण्यमासादे सुरेंद्र लोक अश्नंती दिव्यान दिव्य देव भोगान ते त्वं भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पापुण्यम मर्त्यलोकम विशंती. क्षिणे पुण्यम, क्षीण झालं पुण्य की मर्त्यलोकम मृत्यूलोकामध्ये परत जन्माला येतात. परंतु ज्यांचा उद्देश मात्र जे भ्रष्ट झालेले योगच्युत झालेले जे योगी आहे त्यांचा उद्देश परमात्मा प्राप्तीचा आहे, त्यांचं पुण्य खर्च होत नाही. कारण पुण्याच्या जोरावरती ते गेलेले नसतात, त्यांचं पापही नसतं आणि पुण्यही नसतं, समानही झालेलं नसतं. कारण पाप पुण्य संपलेलं असतं. पाप पुण्यातीच झालेला तो जीवात्मा असतो, किंवा त्याला आपण काय म्हणूया, आत्मा असतो. तो महात्मा पाप पुण्याच्या पलीकडचा असतो. ज्याने पापच आहेत त्यांना मृत्यूलोक आहेत, नरक आहेत. ज्यांच्या पुण्यच भरपूर आहेत त्यांच्यासाठी स्वर्ग आहे. परंतु ह्यामधून गच्छंती आहे दोन्ही ठिकाणी. मृत्यूलोकातही आपलं प्रारब्ध संपलं की मृत्यूलोक आम्हाला सोडावा लागतो. तसं इंद्रादी देव जे आहेत त्यांची पुण्यकर्म संपली की यक्ष गंधर्वादी सगळे जे देव आहेत त्यांना सुद्धा पुण्य संपलं की मृत्यूलोकात यावं लागतं. पुण्य पण ह्याला मात्र कसं आहे, त्याचा परमात्म प्राप्तीचाच उद्देश आहे. त्यामुळे पुण्य खर्च होत नाही, कारण तो अमर्याद खूप वर्ष राहू शकतो. कारण त्यांचं जाणं हे जे आहे ते कर्मजन्य नसतं. आम्हा लोकांचं जाणं कर्मजन्य असू शकतं. एखादा जीव जो आहे ना खूप पुण्य करतो, मोठमोठे दानधर्म करायचं, याचकांना सगळं द्यायचं, मोठी पुण्य प्राप्त करायचे, यज्ञ करायचे, तलाव विहिरी बांधायच्या,
समाजकार्य मोठं करायचं, अशा पुण्यानी पुण्यवान लोकांना स्वर्गलोकात जायला मिळतं. पण ह्याचंच पुण्य म्हणजे ते कर्मावर अवलंबून आहे. मग ह्याचं कर्म, ह्याचं जे आहे ना पुण्य किंवा ह्याचं पुण्य पाप त्याच्या पलीकडे जाणं जे आहे ते कर्मजन्य नसतं. त्यामध्ये भोगासाठी जाणाऱ्यांना आणणाऱ्यांना राहण्याची जाण्याची स्वतंत्रता नसते. जायचं स्वतंत्रता नाही. मृत्यू झाला की स्वर्गातच जायचं. का? पुण्य अधिक आहे म्हणून. समान पाप पुण्य झाली तर मनुष्य जन्मालाच तू जायचंस. तो म्हणेल मला काहीतरी ॲडजस्ट करून यात काहीतरी द्या. ॲडजस्ट नाही. तिथं स्वतंत्रता नसते. म्हणजे भोगासाठी जे राहणारे जे आणणारे राहण्याची जाण्याची स्वतंत्रता नसते. म्हणून हा लौकिक सुखाला कंटाळलेला स्वर्गाची इच्छा करत नाही. कारण स्वर्गाचे भोग हे सुद्धा त्याच्या दृष्टीनं एक प्रकारच्या नरकाच्या भोगासारखेच त्याला वाटत असतात. तो कंटाळलेला असतो. जसा मृत्यू लोकामध्ये सुखाला कंटाळलेला असतो तसा स्वर्ग सुखाला सुद्धा तो कंटाळतो. त्यामुळे स्वर्गाचे भोग सुद्धा त्याला नकोशे वाटतात. माऊली वर्णन करतात, मग तेथीचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिताही सांग कांटाळे मग. तिथं कंटाळा त्याला येतो. हा अंतरायो अवचिता का ओढवला श्री भगवंता दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य. अनुताप म्हणजे पश्चाताप होतो. ते म्हणतात हे भगवान ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये हे अकस्मात असं संकट का आणलंस. अंतरायो अवचिता. अंतराय शब्दाचा अर्थ आहे मला दूर तुझ्यापासून अंतर का दिलंस, मला बाजूला असं का अकस्मात नेलंस, ब्रह्मप्राप्तीच्या मार्गामध्ये अकस्मात विघ्न का आणलंस असं ते म्हणतात. का ओढवला श्री भगवंता, हे भगवंता माझ्यावर हा प्रसंग का ओढवला. म्हणजे मी थोडंसं कुठेतरी चुकलो आणि त्या चुकल्यासाठी एवढी मोठी शिक्षा योगभ्रष्टाची मला दिलेली आहे. म्हणून दिवी भेग भोगिता. आणि आता तो स्वर्गात भोग भोगीत असताना सुद्धा सर्व काळ तो अनुतापात राहत असतो. म्हणजे अनुताप शब्दाचा अर्थ आहे पश्चाताप करत असतो. म्हणजे माझी मागच्या वेळीची जी थोडीशी वासना शिल्लक राहिल्यामुळं मला मोक्ष प्राप्त झाला नाही, तिथून च्युत व्हावं लागलं, भ्रष्ट व्हावं लागलं आणि त्याचा त्याला पश्चाताप होत असतो. अनुताप हा परमार्थ क्षेत्रामधला फार महत्त्वाचा गोष्ट आहे. अनुताप होणं फार गरजेचं आहे. तुकोबा सुद्धा म्हणतात अनुतापे तुझे घडिले चिंतन झाला वमन हा संसार. त्यांना संसार वमन झाला म्हणतात. हे योगभ्रष्ट आहेत ना, त्याला स्वर्गलोक सुद्धा वमन झाला म्हणतात. वमन म्हणजे काय? ओकारी, उलटीसारखा वाटतो प्रपंच. संसारातले भोग जसे उलटी केल्या का गोष्टीकडे पाहावं इतकं किळसवाना, असा किळसवाना संसारातली सुख त्याला वाटत असतात. म्हणून अनुतापे तुझे घडले चिंतन झाला वमन हा संसार. मला अनुताप झाला. अनुतापे तापलो रामराया परमदिन दयाळा निरसी मोह माया. हे किती वर्णन आपल्याला करुणाष्टकामधला पहिलाच श्लोक आहे करुणाष्टका. अनुदीन अनुतापे तापलो रामराया. दोन गोष्टी समर्थ यामध्ये बोलतात बघा. अनुदीन प्रत्येक क्षणाला प्रत्येक दिवशी मला पश्चाताप होतो. तापलो मी या संसार तापानं. आणि संसार तापानं तापलेला असाच तो खरा अधिकारी असतो. आणि तो अधिकाराचं वर्णन इथे केलेलं आहे की त्याला त्या भोगाचा पूर्ण कंटाळा आलेला असतो. अंतरायो अंशिता. का घडला देवा माझ्यावरती असा प्रसंग घडला, मला तुझ्यापासून तोडलं गेलं. जसं एखाद्या लहान बाळाला लहान बाळाला आईपासून दूर न्यावं तसं मला तुझ्यापासून कोणतरी तोडलेलं आहे. मग माझ्या मनात निर्माण झालेली सूक्ष्म वासना जी आहे ती वासना सुद्धा आता मला ही भोग भोगताना नको वाटायला लागलेला आहे. म्हणजे त्या वासनेचा आता मला पश्चाताप व्हायला लागलेला आहे. त्यामुळे माझ्या मोक्षात अकस्मात हा का अडथळा आला असा त्याला पश्चाताप होत असतो. मी तर मोक्षाची इच्छा केली होती, त्या भोगाची नाही. मी कधीच भोग मागितले नव्हते असा तो योगभ्रष्ट बोलतो. मी कधी भोग मागितले नाही, संसार मागितला नाही, मला मोक्ष हवा होता आणि केली इच्छा मोक्षाची, पण मला भोगाला भोगच वाटायला आले भोगायला. म्हणून त्याला ही स्वर्ग सुख जी आहे ही विघ्न वाटत असतात. का ओढवला श्री भगवंता. हा संसाराचा सगळा जो आहे ना हे सगळं काय म्हणतात भोगाचे सगळे जे आहे
हे सगळे भोग जे आहेत यातला कुठलाच आनंद, किती भोग असले तर आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. जास्त भोग म्हणजे जास्त आनंद असं गणित मांडता येत नाही बरं का. काहीच कोणतं गणित मांडता येत नाही. कारण भोग म्हटलं की तिथं त्या भोगातून वियोग असतोच, त्यातून बाजूला जाणं होतंच. त्यामुळे भोगत असताना भोग प्राप्त करण्यासाठी आणि भोगाच्या नाशानंतर तिन्ही वेळी आपल्याला त्रासच होत असतो. भोग प्राप्त करताना आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. भोग भोगत असताना सुद्धा ते कमी वाटतात, अजून पाहिजे होतं वाटतं. आणि भोग संपतात म्हणून मला रडू येतं, दुःख वाटतं. तिन्ही टप्प्यामध्ये हे भोग मला त्रास देतात. त्यामुळे किती भोग संसाराचे प्राप्त झाले तरी सुद्धा सुखाचा, आनंदाचा, सर्व सुखाचा किंवा आनंदाचा एक क्षण सुद्धा अनुभवता येत नाही. वर्णन केले नाही काय, 7-8-10 माणसं मेलेली एकत्र केली तर त्याचा एखादा जिवंत माणूस तयार होईल का? किंवा तरुण एक 5-6 माणसांनी तयार केली, आणलीत, आणि त्या तरुण माणसापासून तर म्हातारी माणसं एकत्र केली तर त्याचा एखादा तरुण होईल का? नाही होणार. नाशवंतापासून शाश्वताची निर्मिती कशी होईल सांगा. म्हणून याला अनुताप झालेला असतो. हे इतके भोग आहेत माझ्याकडे, पण या भोगांचाच मला कंटाळा आलेला आहे. या नात्यात आणि या सगळ्या एकूण पसाऱ्यामध्ये मी अडकून राहिलेला आहे. त्यामुळे हे स्वर्ग सुख मला विघ्न वाटायला लागलेलं आहे. स्वर्ग सुखामध्ये सुद्धा त्याला दोष दिसू लागतात. तिथं सुद्धा स्पर्धा आहे. मगाशी आपण विचार केला, तिथली लोक सुद्धा जे आहेत ना, देवदेवता आहेत त्या जुन्या, त्याला घालवतात. त्याला म्हणतात येऊ नकोस तू, चल ह्यायचं नाहीस. आणि त्याची जी साधना चालू असते ना, त्या साधनेमध्ये ते व्यत्यय आणतात. का? ह्याला भ्रष्ट व्हावा म्हणून. कसं आहे बघा, म्हणजे आपण म्हणतोय आवडीनं म्हणतोय स्वर्गात जावं. स्वर्गात पण द्वेष आहे, असूया आहे, मत्सर आहे, स्पर्धा आहे. आपण म्हणतोय तिथं जायचं आहे. महाराज कुत्र्याचं एका उदाहरण देतात ना, त्या कुत्र्याला वाटलं प्रवास करत करत कुठं तरी मठात जाव, म्हणून ते प्रवास करत करत एका मठामध्ये गेलं. त्याला वाटलं मला अमुक मठामध्ये जायचं आहे. पण एवढ्या मोठ्या मठामध्ये जाताना हळूहळू मुक्कामाचे टप्पे लागतातच ना. म्हणून हा साधक जो आहे, कुत्र साधना करत गेलेला आहे, हे कुत्र चालत 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 एका ठिकाणी धर्मशाळेमध्ये उतरतं. पण त्या धर्मशाळेमध्ये दुसरी कुत्री मूळची आहेतच ना. ती कुत्री ह्या कुत्र्याला कुठली सामावून घेतात, भुंकून भुंकून त्याचं बोचकार काढणं. म्हणजे ह्याला म्हणून हा उठला आणि परत मग वेगात आणि पळायला निघाला. तिथं थांबायचं होतं त्याला 2 दिवस, पण थांबणून दिलं तर ना, त्याला तिथंच भुंकून त्याला त्याचं बोचकार काढलं. जे स्थापित अगोदर होती ती कुत्री, हे तिथून सुटला, पुढच्या एका धर्मशाळेमध्ये उतरला, तिथून पण आणि कुत्री. असं करत 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 त्याला ते 15-3 आठवड्यानं जे स्थान प्राप्त व्हायचं होतं ते 3-4 दिवसामध्येच तो पोचला ह्यांच्या भ्यानं. मग ह्यानी हे नुसते हे काय करतात, नवीन येतात ना, त्यांचे बोचकारेच काढायचे. कदाचित ते त्यांच्या फायद्याचं आहे. त्या कुत्र्याला फायदा झाला. ही कुत्री पाठी लागली नसती ना, तो तिथंच रमला असता आणि काही दिवस तिथंच राहतो म्हणला असता. त्या कुत्र्याने त्याला राहू दिलं नाही. त्यामुळे तिथनं सुटला आणि तो असाच प्रवास करत करत टप्प्याटप्प्यानं वेगानं निघाला. मग अशा अगोदर सांगितलं आपण, एरवी अभ्यासाचा उचलता पावले जरी चालता. जरा वेगात गेला असता तर मोक्ष सापडला असता. तसं या कुत्र्याचं एक उदाहरण घेतलंय आपण बरं का, की खरंच आहे ते. बाहेरून आलेला कुत्र कुठलंही गल्लीत आलं नवीन तर त्याला मूळची कुत्री थांबवू देत नाहीत. स्वर्गातही तसंच आहे. स्वर्गातल्या देवदेवता ज्या आहेत त्या आहेत कोणावर तरी अनुग्रह करणाऱ्या, कृपा करणाऱ्या. पण साधना करणाऱ्यांसाठी थारा नाही. मात्र जे भगवंतापर्यंत पोचायचा प्रयत्न करतात ना, त्यांचे पाय ओढण्याचं काम ह्या देवदेवता सुद्धा करतात. जसं मृत्यू लोकामध्ये लोक करतात. एखाद्याची प्रगती पाहत नाही पण त्याला कसं पाय ओढतात ना, तसा प्रकार त्यांच्याही बाबतीत घडतो. पण ह्याला स्वर्ग सुखात सुद्धा दोष दिसू लागतात. कारण तिथं सुद्धा हे स्वर्ग सुख नष्ट होण्याची भीती असतेच. तिथं हे असूया आहेत, दोषयुक्त सुख असतं. तिथं स्पर्धा असतात, असूया असते. नाथ महाराजांच्या सुंदर ओव्या आहेत, फार सुंदर. 10व्या अध्यायामध्ये नाथ भागवतामध्ये ओव्या आलेल्या आहेत. जैसा देखिला हा लोक तैसाची श्रुत स्वर्गाधिक, अनादि दोषयुक्त देख सदोष मूळ वांछिती. जसा मी मृत्यूलोक बघितला तसा साधारण थोडंसं वरचढ, पण तिथं तेच आहे. स्वर्गी म्हणती दोष कोण ऐकत याचे लक्षण.
स्वर्गात म्हणतात दोष कुठले असतात हो स्वर्गात? सगळं सुखच असतं. त्याचंही लक्षण ऐक म्हणतात नाथ महाराज. काय लक्षण? स्पर्धा असूया असूया नाश जाण तप क्षीण दिवी भोग. तिथं इतके दोष आहे. तिथं स्पर्धा आहे, असूया आहे, त्या सुखाचा नाश आहे. तिथं केलेलं तप क्षीण होतं. आपण पृथ्वीवर जे तप केलेलं असतं, यज्ञ केलेलं असतं, तिथं संपत जात आहे. तिथं कधी बॅलन्स वाढत नाही. हाय त्या बॅलन्सबद्दल खाण्यासाठी तिकडे जायचं असतंय. पुन्हा ओघ नसतो सुखाचा, तर तिथं आहे त्यातलं संपवायचं असतं. त्यामुळे तप क्षीण होतं, दिव्य भोग संपून जातात. हा स्वर्ग सुखातला दोष संत आपल्याला दाखवतात. म्हणून स्वर्ग सुखाची इच्छा करू नका म्हणतात ना संत. आम्ही तुच्छ लेखतो त्या स्वर्ग सुखाला. कारण मोक्षासारखं दुसरं सुख नाही. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषय की हारके ना जो. असल्या भोगाना तो कसे हर्ष वाटेल, त्याला कसं सुख वाटेल असल्या भोगातून त्याला. कारण ज्यानं मोक्ष सुखाला झलक, जी मोक्ष सुखाची झलक त्यानं अनुभवलेली असते. नाथ महाराज म्हणतात की तो हा साधक जो आहे, या साधकाला सुद्धा असा दोषयुक्त स्वर्ग नकोसा वाटायला लागतो. म्हणून त्याला तिथं अनुताप होतो म्हणतात. अनुताप व्हायलाच पाहिजे. प्रत्येक ठिकाणी ताप व्हायला पाहिजे. मी का जन्माला, किती वेळा जन्माला यायचं, मी या जन्माला येण्याचं मुख्य कारण काय आहे. त्यामुळं जन्माला आलो, घालावे सुखी घालावे आम्हाचे. कसं मात्र कसं, ह्याची दाने दे गा देवा, तुझा विसर न व्हावा यासाठी जन्म असू दे. मग तुझा विसर होता का म्हणे भगवंता, दिलास ना तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हाशी. आम्हाला घालतं जन्माला तर घाला, पण भगवंताच्या आठवणीशिवाय घालू नका. त्या भगवंताच्या आठवणीमध्ये जो आनंद आहे तो संसार सुखाचे भोग भोगण्यामध्ये नाही आहे. म्हणून इथले हे जे अंतराय औचिता झाला, का ओढवला श्री भगवंता, केविल वाण्यानं प्रार्थना करतो तो भगवंताची, परमात्म्याची. मला पश्चाताप झालेला आहे, कारण माझी योगभ्रष्टता माझ्या लक्षात आलेली आहे. काहींना मागचा जन्मसुद्धा कळतो बरं काय. त्याचं कारण आहे योगभ्रष्टांनाच तो कळतो. जसं राजा भरताला कळलं ना, मी हरणाच्या जन्मामध्ये आत्ता आलोय. ते त्यावेळी ती एका पालखीसुद्धा, नवशराजाची पालखीसुद्धा त्यांनी वाहिलेली आहे न बोलता, हळूहळू. आणि त्यामुळे नवशराजाला कसा भांबावला वगैरे शब्द आहेत बघा, भागवतामध्ये वर्णन ते केलेलं आहे. म्हणजे भरत राजाला सुद्धा त्यांचा मागचा जन्म आठवत होता. आपली साधना जरा जास्त झाली ना, तर आपल्यालाही लक्षात यायला लागतं आपण मागच्या जन्मामध्ये अशा पद्धतीमुळं घसरून इकडं आलेलो आहोत. आता ही घसरण मला आता ह्या जन्मामध्ये थांबवावी लागेल. भरत राजानं जसा अनुताप झाला तसा आम्हालाही अनुताप व्हायला पाहिजे. आम्हाला अनुताप कशाचा व्हायला पाहिजे, तर ही मृत्यूलोकातली सुखंसुद्धा आहेत, ही क्षणभंगूर आहे. माझा देह क्षणभंगूर आहे, मी जाणार आहे. पण जाण्यापूर्वी असं काहीतरी प्राप्त मला मोक्षाच्या संदर्भात घ्यायला पाहिजे की ते भगवंताला संतांना आवडलं पाहिजे. हा अंतराय अवचिता, का ओढवला श्री भगवंता देवा, हा ये विघ्न माझ्या या प्रवासाच्या साधनेच्या प्रवासात का आणलंस. दिवी भोग भोगिता अनुतापी नित्य, हे दिव्य भोग मला नको. तुका म्हणे माझा अवख्याचा कंटाळा, तूच एक गोपाळा आवडशी. मला सगळ्याचा कंटाळा आलेला आहे, वीट आलेला आहे. हे वीट येणं सुद्धा फार गरजेचं आहे बरं काय. ज्यावेळी वीट येतो ना, त्याचं रूपांतर वैराग्यामध्ये नंतर होत असतं. आणि म्हणून इथं वर्णन केलेलं आहे. माऊली पुढे म्हणतात, पाटी जन्मे संसारी परी सकल धर्माची या माहेरी, लांबा उगव्या आगरी विभव श्रियेचा. जरासा वेगळा विचार मांडलेला आहे. लांबा उगवे, हे भाताचं लोंब असतं ना, त्याला म्हटलेलं आहे. भाताचा लोंब कापून झाल्यानंतर भात त्यातनं एक कोंब बाहेर येत असतो बघा. कापून झालं पण राहिलेल्यातून एक कोंब वरती येत असतो कापलेल्या बुडक्यातून. त्याला म्हणलेलं आहे लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. असा ऐश्वर त्याला प्राप्त होत असतं. या 444 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलतात की स्वर्गातील विश्रांती संपल्यानंतर तो पुन्हा योगभ्रष्ट मनुष्य लोकात जन्माला येतो. परंतु जे कुळ जे असतं ना, ते सर्व अत्यंत सुंदर नीती धर्मानं वागणारं धर्माचं माहेर घर असतं. अशा घरात जन्माला येतो. साध्या घरात जन्माला येत नाही बरं का. जिथं खरंच साधना चालू आहे, धर्म नीती जिथं जागते आहे, धर्माचं माहेर म्हणलेलं आहे बघा. सकल धर्माची या माहेरी, सगळे धर्म जिथं जन्म घेतात, नीती जिथं आहे, अशा ठिकाणी तो संसारात जन्मा येतो, अशा कुळात जन्मा येतो आणि ऐश्वर्यात जन्माला येतो. विभव स्त्रियेचा शब्द वापरला आहे. त्यासाठी वर्णन करताना म्हणलेलं आहे, भाताचं जसं कापलेल्या भाताच्या बुडक्यातून जसं नवीन रोप यावं, तसं पूर्वदेहातून हा नवीन देह प्राप्त करतो.
पूर्वीचा देह असतो, पण तो तो त्या लोकात नसतो. पण मृत्यू लोकावर आल्यानंतर आपल्या माणसांसारखा देह तो धारण करतो. त्याला वर्णन करताना भाताचं कापलेलं जो असतं त्या बुडक्यातून जसं नवीन एखादा अंकुर फुटावा तसं मूळचं आहे मात्र हा तिथं, आणि त्या मूळच्यातूनच तो बाहेर पडतो. पण कुठं जन्माला येतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तो धार्मिक आचरणाचं जे माहेर घर आहे, जे ते नामस्मरण शास्त्र अभ्यास रोजच्या रोज चाललेला असतो, ज्या घरामध्ये नेहमी नामस्मरण भजन पूजन सगळे कुलधर्म कुलाचार ज्या ठिकाणी पाळले जातात त्या घरामध्ये तो जन्माला येतो. कारण त्याला तसलंच वातावरण पाहिजे ना, जे भोगायचं असतं ना ज्या वातावरणामध्ये तसंच. म्हणून शुद्ध श्रीमान शब्द जो वापरला ना श्लोकामध्ये, तो या अर्थानं पवित्र कुळामध्ये जन्म येतो. श्रीमंताच्या घरी जन्म साधना पूर्ण करण्यासाठीच येतो तो. त्याला जे वातावरण दिलेलं असतं ना तिथं साधना त्याची राहिलेली पूर्ण व्हावी आणि मोक्षापर्यंत जावा. म्हणून शुद्ध आचरणाने, ज्या कुळामध्ये शुद्ध आचरणानं धन कमवलेलं असतं, ज्या ठिकाणी शुद्ध आचार असतात, ज्या ठिकाणी कुणावरही बळजबरी किंवा कुणावर अशी हक्कावर कुणाच्या गदा आणलेली नसते, ज्या घरामध्ये लवाडी फसवेगिरी जिथं चालत नाही असं पुण्यकुळ असतं. आणि अशा ठिकाणी तो जन्माला येतो. का? नुसतं प्रपंच हे साधन आहे, त्याला साधन म्हणून वापरून पुढे जायचं आहे. आणि ज्या घरामध्ये समृद्धी आहे तिथं त्याचा जन्म होतो. ज्ञानदेवांचा तुकोबांच्या पिढ्या बघितल्या ना आपल्या मागच्या 5-5, 6-6 पिढ्या शुद्धाचाराच्या होत्या त्यांच्या घरामध्ये. तुकोबांच्या घरामध्ये कित्येक पिढ्यामध्ये पंढरपूरची वारी चालू होती. उगी जन्माला येत नाही बरं का, कुठं वाटत दिलं ते. अशा योग्य ठिकाणी अगोदरच तुकाराम महाराजांच्या घरामध्ये विठ्ठलाचं मंदिर होतं, त्या ठिकाणी पूजा अर्चा चालायचे. त्यांच्या आई वडील सुद्धा चांगले निश्चिम असे भक्त होते. म्हणूनच त्यांच्या पिढीमध्ये तुकोबांसारख्या एका पुण्यपुरुषांचा जन्म होतो. ज्ञानदेवांच्या कुळामध्ये सुद्धा विठ्ठलपंतांच्या कुळामध्ये मागील बऱ्याचशा पिढ्या ज्या होत्या ह्या अशा कुलाचार पाळणाऱ्या होत्या. आणि म्हणून तिथं अशा शुद्ध घरामध्ये शुद्ध आचरण पाळणाऱ्या धर्माचं जे माहेरघर आहे, पाठी जन्मे संसारी, पुन्हा संसारात जन्माला येतो, परी सकल धर्माची या माहेरी. पण कुठं जन्माला येतो? जिथं धर्माचं माहेरघर आहे, नीतिमत्तेनं जिथं जगले जातात, नीती सोडत नाहीत अशा घरामध्ये. लांबा त्याचं उदाहरण दिलंय, लांबा उगवे आगरी विभव श्रेयचा. जसा एखादा कोंब भाताच्या कापलेल्या भाताच्या बुडक्यातून जसा निर्माण होतो तसा हा पूर्व देहातून दुसरा देह धारण करतो आणि ऐश्वर्य भोगायला जन्माला येतो. अशा श्रीमंत घरांमध्ये जया ते नीतिपंथे चालिजे, सत्य धूत बोलजे, देखावे ते देखील शास्त्रदृष्टी. कसं असते ते घरानं बघा. पण त्या अशाच्या कुळा जन्माला येतात की नीतीच्या मार्गाने चालतात. नीतिपंथे चालिजे, नीतीच्या पंथानं मार्गानं चालतात. सत्य धूत बोलिजे, सत्यानं शुद्ध असलेलं भाषण करतो. सत्य भाषण असतं. खरे बोला तरी फुकासाठी जोडा हरी. तुकोबा म्हणतात अरे नुसतं खरं बोला म्हणजे तुम्हाला हरीची प्राप्त होईल. तसं हे घराणं कसं आहे? सत्य आचरण सत्य भाषण असं करणारं घराणं आहे, नीतीच्या मार्गानं चालणार आहे. आणि तो जे बघायचं ते कुठल्या मार्गाने आचरण करायचं? शास्त्रदृष्टीने. जे काय म्हणून आचरण करायचं आहे ते शास्त्राला विचारून, शास्त्र म्हणेल ते सांडावे. हे राज्य ही तृणमा तस्मात शास्त्र प्रमाणम. शास्त्रालाच प्रमाण म्हणतात ते. शास्त्र सोडून दुसरा विचार करत नाही म्हणून शास्त्र दृष्टी असा शब्द वापरलेला आहे. सत्य शुद्ध भाषण करतात. आणि तसंच वर्णन, वेद तो जागेश्वरू तया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया. त्याचा सारासार विचार हा त्या घरातला मंत्री असतो. मंत्री म्हणजे घर चालवणारा कोण आहे? विवेक. विवेक प्रमुख आहे त्या घरचा. त्या कुटुंब प्रमुख कोण आहे? विवेक आहे. म्हणून वर्णन करताना म्हणतात जिथं शुद्ध भाषण शास्त्रदृष्टी असते म्हणजे शास्त्राला अनुसरून वर्तन केलं जातं. जिथं वेद जोगेश्वर म्हणतात, जागेश्वर म्हणजे सतत जागृत असणारं दैवत ते वेद असतात. आणि संत ग्रंथ यांची पूजा तिथं केली जाते. कुळधर्म कुळाचार पाळले जातात. अशा शुद्ध आचरणाच्या घरामध्ये तो जन्माला येतो. ज्या कुळामध्ये वेद आणि अहिताविषयी जागत राहणारा प्रशासक आहे
आणि ज्याचा उद्योग वर्णश्रम धर्माच्या आचरण करणे हाच आहे, ज्याचा मंत्री खऱ्या खोट्याचा विचार आहे, म्हणजे जिथं नित्यानित्य विवेक आहे, सारासार विवेक आहे किंवा आत्मा अनात्म विवेक आहे, त्या ठिकाणीच तो जन्माला येतो. त्याच ज्या घरामध्ये हा विवेक नांदतो त्याला मंत्री म्हणलेला आहे. मंत्री का म्हणलं माहिती आहे? मंत्री म्हणजे चालवणारा व्यवस्थापक. मग घरातला व्यवस्थापक प्रमुख चांगला पाहिजे ना. त्याला माऊलीने शब्द दिलाय, मला दृष्टांत दिलाय, तो विवेक आहे. म्हणजे एखाद्याच्या घरातला मंत्री जर विवेक असेल तर ते घर बिघडून जाईल का सांगा बघू. ज्याच्या घरामध्ये सारासार विचार आहे, खरं खोटं चांगलं वाईट याचा निवाडा करूनच घरातल्या लोकांना सांगितलं जातं. शास्त्रात असं सांगितलंय त्याप्रमाणे वागा. शास्त्र म्हणते असं वागू नका, लगेच घरातल्या लोकांना. घरातले म्हणजे कोण? सगळी मंडळी जे कुटुंब असतात ते. अशा कुटुंबामध्ये, ज्या कुटुंबामध्ये विवेक नावाचा मंत्री असतो, विवेक आणि वैरागी जिथं असतं, अशा कुळात त्याचा जन्म होतो. फार सुंदर ओव्यात 2-3 वापरलेले आहेत बघा. जया ते नीतिपंथे चालेजे, सत्य धूत बोलेजे, देखावे ते देखेजे शास्त्रदृष्टी, वेद तो जागे शुरू, जया व्यवसाय निजाचारू, सारासार विचारू मंत्री जया. सारासार म्हणजे विवेकाचं नाव दिलेलं आहे. नित्यानित्य, सारासार आणि दुसरा विवेक, आत्म अनात्म असे विवेकाचे वेदांताने काही प्रकार पाडलेले आहेत. त्यातला हा प्रकार इथं सारासार विचार सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने ज्यांचं जगणं असतं ना, त्यांच्या जगण्याला ते भरकडतील का? नाही. तिथं निश्चित साधना होईल की नाही? मागची राहिलेली होणार. अशाच घरात साधना होईल, अशा घरामध्ये त्याचा जन्म होतो. वेळ संपलेला आहे, आपल्याला थांबावं लागते. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकार.